याचा अर्थ काय? मला वाटते सौंदर्याला शोभेल, गुणाला शोभेल अशा वीराच्या कंठी प्रेमातील प्रेमाला अर्पण करावी. परमप्रिय मित्र सिंहराव लग्न मंडपात नवयुवती हार घेऊन फिरत असताना एका सुंदरीच्या हाताला धरला. हा धर्मजीव धर्म मान्य स्वयंवर होता तो मनपसंतीचा स्वयंवर होय ना. आणि या मनपसंतीच्या स्वयंवरात माझा मित्र सुयोधा या भानुमतीचा हात धरला. केवळ स्वतःची इच्छा परिपूर्ण करावी या उदात्त हेतूनं या स्वयंवर मंडपातून त्या भानुमतीचं मनोरंजन करत होता. अरे राज मला एक सांगा, हा स्वयंवर होता तो मनपसंतीचा स्वयंवर होय ना? तर या मनपसंतीच्या स्वयंवरात भानुमतीच्या मनाला जोवर पसंत पडेल त्याच्या कंठीची मान अर्पण करणार होती. मग या स्वयंवर मंडपात एखाद्याचा अपमान करावा का हे तुम्हाला योग्य वाटते? हा अपमान नव्हे का? यालाही कारण मान सन्मान तुम्हाला मिळतोय. आठवतोय प्रसंग आम्हाला वसंत पौर्णिमेच्या दिवशी हसनापूरच्या राजवासाली सारे शिष्यगण शस्त्रास्त्र युद्धेत पारंगत झाले. हे प्रवासारी म्हणून गुरु द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य त्या श्रेष्ठ ज्ञानवंत शस्त्र स्पर्धा ठेवली. धनुधारी पार्थाला प्रयत्न कौशल्य दाखविला. त्याच वेळी आपण उभे राहिला होय ना. पण उभे राहता क्षणी कृपाचार्याच्या मुखाने शब्द बाहेर पडले. ज्याच्या जन्मरहस्याबद्दल संशय त्याला समरांगणात का उभं राहावं. मग मला सांगा तिथं तुमचा अपमान झाला? सन्मानपूर्वक अपमान झाला कारण अन्य देशाचं साम्राज्य मित्र सिंहराव याने तुम्हाला बहाल केलं. रामराजा शरण अन्य देशाच्या तमाम नैश्य बांधवानं आपला गुणगौरव केला. राजसिंहासनी विराजमान झाला तर राज करता ते 4 पुरुषार्थ आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग या धर्मावर या सुयोधनाला का लावावं? मान्य नाही. धर्म कुठेतरी माझ्या मित्राला पायदळी तुडवला जात आहे. पण ज्या वसंती पौर्णिमेच्या दिवशी ज्या अग्राज करण्याचा अपमान त्या परीक्षेच्या दिवशी घेतात आणि त्याच वेळी माझ्या मित्राला ठामपणानं अन्य देशाचं राज्य करण्याला बहाल केलं. मान म्हणतेचं तेच शिरमेल तो हत्तेतील राजगडाच्या वसंती ठेवण्यात आला. अर्थात ज्या मित्रत्वाच्या नात्यासाठी माझा मित्र झटला तर त्या मित्रत्वाच्या नात्यासाठी मी झटतो हे कुठं योग्य आहे का? राजकारण करणं साधारण सोपी गोष्ट नव्हे. धर्माला गालबोट जाऊन राजकारण करणं हा राजाचा धर्म नव्हे. जेव्हा जो धर्म निर्माण झाला धर्म शाश्वत ठेवण्याचा महत्वाचा अंश वैकुंठीच्या नारायण अनेक अवतार घेतले. धर्म शाश्वत ठेवला. मग राजकथा म्हटल्यानंतर देवतांचा अंश राजसिंह असन म्हणजे प्रतिभा विष्णूचा असन. मग त्या आसनाला आणि राजतत्वाला धर्म ग्राह्य मानून आपला धर्म का करावा? मान्य नाही. शब्दाला धर्माला धर्माचा अधर्मही असेल. मग मला सांगा या स्वयंवर मंडपात अपमान करावा असं कोणत्या इथं स्वयंवर मंडपात सिंहधनाचा अपमान झालेला नाही. का म्हणून? मला सांगा कोणत्या गोष्टीवरून? अहो या स्वयंवर मंडपात जेव्हा त्या भानुमतीनं सुयोधनाकडे पाहून नाक मुरडलं. मला सांगा तिच्या मनात त्याला वरायचं नव्हतं. कदाचित तिला वरलेलं असतं. आम्हाला वाईटही वाटत असतं. पण नाक मुरडून केवळ इतर राजराजांसमोर माझ्या मित्राचा तिने अपमान केला आणि म्हणूनच हे द्वंद्व घडलं. नाक मुरडला म्हणूनच अपमान शब्दाच्या मुखाने बाहेर पडले. लग्न म्हणे भातुकलीचा खेळ नव्हे. अर्धावर मुळावास जगाचा रीतिरिवाज नव्हे. लग्न म्हटल्यानंतर वधू आणि वर एकमेकांच्या संपत्तीनं लग्नाचा शुभारंभ असतो आणि जीवनाच्या अंतापर्यंत नवरा आणि बायको याला एकमेकाला साथ द्यायची असते. आपल्या जीवनात साथ कोण देणार आहे हे पाहण्यासाठी म्हणून हो सेवन केला या दोष किती आहे का? मान्य नाही. पण मला एका गोष्टीचं उत्तर द्या.
असतं आणि ज्याला अपमान सहन करता येत नसेल त्यानं त्या प्रसंगाला उपस्थित जाऊ नये. या शिवसेनेला आलेला अपमान सहन करता आला नाही. कदाचित तुमच्या बाबतीत तो विचार तुम्ही केला असाल, पण घडलेला अपमान आणि त्या अपमानाचा सूड जर प्रत्येकाला घेता होते तर या विश्वाच्या ठाई त्याचा मान सिद्ध होऊ शकत नाही. या विचाराचा मात्र हा कर्म आहे. भावी असं ते राजा म्हणून तुम्ही आहात. धर्माला गालबोट लावून अधर्म आपल्या काशीला बांधणं हे तुम्हाला शोभा देत नाही. अधर्माला साथ देणं म्हणजे स्वतःचा विनाश करून आणणं. धर्माचा विचार मी माझ्या जीवनात करत नाही. जो मित्राला मी शब्द दिलाय तो मित्राला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी काळाचा मार्ग जरी समोर असेल तर त्या काळाला नामोहर करण्याची कुवत करण्याच्या माध्यमातून आहे. अरे स्वाभिमानाला जगावं, सत्याचा जोपासना करून बरावं. अधर्माला वेळा तो सातारा गेला आणि ज्याला धर्मशास्त्र घेऊन यशोचिंतीला झाला तो जगाच्या इतिहासात झालाय. अरे मात्र आहे मित्राला दिलेल्या शब्दासाठी धर्माचं रक्षण बाजूला ठेवून मित्राच्या अपमानाचा सूड त्या स्वयं मंडपात मी घेतल्याशिवाय ज्याला धर्माला ज्ञानवंत म्हणून आतापर्यंत जीवनात पाहिलं ते ज्ञान माध्यम होत आहे तर अधर्म ज्याला निर्माण केलाय त्या धर्माच्या बाजूनं हा धर्मधारी पाच खाली उभा आहे. आणि धर्माच्या बाजूनं हा धर्मधारी पाच हजार उभा असेल तर मित्र श्रीरामाच्या बाजूनं आणि मित्र कुणासाठी अंतराळ करण्यासमोर एका राजाला दुसरा राजा सहाय्य करावं या नीतीने राजराजा स्वार याला सहाय्य करायच्या महत्वाकांक्षेनं अर्धे बाहूस पूर्ण जाऊ लागले. आणि राजकारणाला सहाय्य करण्यासाठी साक्षात पाच हजार उभा असेल तर मित्र श्रीरामाला सहाय्य करण्यासाठी हा मित्र अंगराज कर्ण उभा आहे. अंगराज मग धर्मासाठी म्हणून मी माझ्या गुणाचा विचार केलाच करणार नाही. मेलो तर गेलो पण जिथं जिथं अधर्म आहे तिथं साक्षात हा धनुधारी पाठ मारणार आहे. आणि जिथं तिथं माझ्या मित्राचा अपमान झालाय त्या अपमानाचा सूड घेऊन त्याचा मार्ग सांभाळ त्याला पुण्याच्या मिळवून देण्यासाठी हा अंगराज कर्ण झटकणार. सोबत सांगितलेला असाल नवीन